काश्यप गोत्री वल्लभेश नावाचा एक ब्राह्मण होता। तो सुशील व सदाचारी होता। व्यापारधंदा करायचा। तो श्रीपादांची भक्ती करायचा। त्यांच्या दर्शनासाठी प्रत्येक वर्षी कुरवपुरास यायचा। तो एकदा व्यापारासाठी निघाला। या खेपे चांगला नफा झाला तर गुरुस्थानी 1000 ब्राह्मणांना भोजन द्यायचे असा संकल्प त्याने मनोमन केला होता। मार्गामध्ये तो श्रीपादांचे ध्यान करीत होता। श्री गुरूंच्या कृपेने त्याच्या मालाचे गावोगावी उत्पन्न विक्री झाली। त्याला अपेक्षापेक्षा खूप नफा मिळाला। त्रिद्रव्यराशी घेऊन तो कुरवपुरास निघाला। काही चोरांनी त्याला लुटवायचे ठरवले। श्रीपादांच्या दर्शनासाठी आम्ही कुरवपुरात जात आहोत असे सांगून तेही त्याच्याबरोबर चालू लागले। रात्रीच्या सुमारास निर्जन स्थान पाहून त्यांनी त्या ब्राह्मणाचा वध केला आणि त्याचे सर्व द्रव्य घेतले। त्याच क्षणी श्री गुरु धिप्पाड देह धारण करून त्यांच्या समोर प्रकट झाले। रुद्राक्षधारी, भस्मधारी, जटाधारी आणि तीक्ष्ण त्रिभुवनधारी अशी त्या साधूचे डोळे संतापाने आग ओकत होते। ते भयंकर उग्र रूप पाहून चोर भयभीत झाले। श्री गुरूंनी आपल्या त्रिशूळांनी त्यांना क्षणार्धात ठार केले। एक चोर गयावया करीत त्याच्या चरणी लागला। तो म्हणाला, मी निरापराधी आहे, मला मारू नका। या ब्राह्मणाला मी मारले नाही। माझे साथीदार याला मारतील याची मला जलाही कल्पना नव्हती। मी याला वाचवू शकलो नाही, मला क्षमा करा। सर्व साक्षी श्री गुरूंनी त्याचे अंतःकरण जाणले। त्याला क्षमा केली। त्याच्या हाती थोडी विभूती देऊन म्हणाले, ही विभूती या ब्राह्मणावर टाक। चोराने ब्राह्मणाची मान धडाला लावली आणि ती विभूती तेथे टाकली तर काय आश्चर्य, तो गुरुभक्त ब्राह्मण तत्काळ उठून बसला। श्रीपाद येती एकदम अदृश्य झाले। जिवंत झालेला वल्लभेश ब्राह्मण त्या चोराला विचारू लागला, तू मला का धरले आहेस? या सर्वांना कोणी मारले? चोराने त्याला आधी घडलेले सर्व हकीकत सांगितली। तो म्हणाला, शंकरासारखा दिसणारा एक अति येथे आला होता। या चोरांनी तुला ठार मारून तुझे सर्व धन चोरले, म्हणून त्याने त्यांना मारले, तुला जिवंत केले। तो तेथेच उभा होता, आता कुठे गेला काही कळलेच नाही। तुझी भक्ती थोर म्हणूनच तो तुझ्या रक्षणासाठी धावला। ते ऐकताच ब्राह्मणाला मोठे आश्चर्य वाटले। भक्तवत्सल्ये हे प्रीत मिरवणाऱ्या श्री गुरु श्रीपादांचेच हे काम। या श्रद्धेने त्याचे डोळे भरून आले। आपले धन घेऊन तो कुरवपुरास आला। गुरुपादुकांची भावभक्तीने पूजा केली। 4 सहस्र ब्राह्मणांना भोजन दिले। असे आहे कुरवपूर क्षेत्राचे महत्व।